भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर ईडी सीबीआयची सुरू असलेली कारवाई दाखवा आणि 1 लाखाचे बक्षीस मिळवा असे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांच्याकडून लावण्यात आले होते। या बॅनरची जोरदार चर्चा रंगली होती। राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांवर ईडी सीबीआय कारवाईविषयी चर्चा जनमानसात थांबत नाही। तोच आज भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 1 लाख रुपये भाजपाचे पक्ष कार्यालयात जमा करा अशा प्रकारचे बॅनर तळोदा शहरात लावण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवर ईडी सीबीआय कारवाई सुरू असलेले 8 नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने शब्द पाळावा आणि 1 लाख रुपये भाजपा पक्ष कार्यालयावर जमा करावे असे बॅनर छापून लावण्यात आले आहे। तळोदा भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, शहर उपाध्यक्ष जगदीश परदेशी, अमन जोरी, गोकुळ पवार यांनी राष्ट्रवादीच्या आव्हानाला उत्तर दिल्याने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे।